ऊर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। स्मार्टफोन विक्रीमध्ये भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंगला भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्सने धक्का दिला आहे। एका बाजारपेठ संशोधन करणाऱ्या कंपनीने या ताज्या अहवालानुसार 2014च्या दुसऱ्या तिमाहीत सॅमसंगला मागे टाकत मायक्रोमॅक्सने अव्वल स्थान मिळवले आहे। काउंटरपॉइंट रिसर्चच्या कंपनीच्या अहवालानुसार भारतीय बाजारपेठेतील मोबाईल विक्रीतील सर्वाधिक 16.6% वाटा मायक्रोमॅक्सकडे आहे, तर इतके दिवस अव्वल स्थानी असलेले सॅमसंग 14.4% वाट्यासह दुसऱ्या स्थानावर आहे। बाजारपेठेतील वाट्यामध्ये नोकिया 10.9%सह तिसरा, तर कार्बन आणि लावा हे अनुक्रमे 9.5 आणि 5.6%सह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर असल्याचे या अहवालात म्हटलंय। बाजारपेठेतील स्मार्टफोनच्या विक्रीचा विचार करता अद्याप सॅमसंग 25.3%सह अव्वल स्थानी आहे, तर 19.1%सह मायक्रोमॅक्स दुसऱ्या स्थानावर आहे। या यादीत कार्बन, मोटोरोला आणि नोकियाचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो, तर मोटोरोलाने गेल्या 3 महिन्यात 9,55,650 स्मार्टफोनची विक्री केली आहे। याच कालावधीमध्ये नोकियाने 6,33,720 फोनची विक्री केली आहे। गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या नारायण राणेच्या नाराजीनामा विषयाला अखेर पूर्णविराम भेटला आहे। नारायण राणेंनी वरिष्ठांना मान देऊन आणि वरिष्ठांनी दिलेल्या आश्वासनानुसार मी काँग्रेसमध्येच काम करीन असे स्पष्ट केले। काही दिवसांपूर्वी राणेंनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला होता। त्यामुळे मी जे मुद्दे उपस्थित केले होते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला होता। त्यानंतर दिल्लीत काँग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली। आजही काँग्रेसचे अनेक नेते माझ्याशी बोलले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे आताच भेटून गेले। पक्षात तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल, तुमच्या अपेक्षांना न्याय दिला जाईल असे मला सांगण्यात आले। म्हणून मी यापुढेही काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला असून उद्योग मंत्री म्हणून मी काम करणार आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी आपण येत्या 2 दिवसात राज्याच्या झंझावाती दौरा सुरू करणार आहोत असे त्यांनी सांगितले। महाराष्ट्रातील सर्व पदे मला मिळाली आणि त्यांना मी न्याय दिला, त्यामुळे कोणत्या पदाच्या अपेक्षेने मी राजीनामा दिलेला नव्हता। माझे काही मुद्दे होते, त्याकडे लक्ष वेधण्याचा तो एक प्रयत्न होता। महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी मी काँग्रेसमध्ये राहावे आणि काँग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले। सर्व ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर करीत मी काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे। कोणत्याही पदाबाबत चर्चा झालेली नसली तरी पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण समर्थपणे पार पाडू असे राणे यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले म्हणून उद्धव ठाकरे यांना आपली ताकद वाढली असे वाटत असेल, मात्र त्यात त्यांचे योगदान काय आहे? ती तर मोदींची कृपा आहे असा टोला लगावून राणे म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी त्यांची ताकद आता विधानसभा निवडणुकीत कळेल। त्यांची आजच प्रचिती आली। मोठा गाजावाजा करीत सावंतवाडीत आले। तिथे 1200 लोकांची प्रचंड सभा होती। नेहमी मी मर्द आहे असे ज्यांना सांगावे लागते ते काय करणार असा सवाल करू नये, त्या 2 दिवसात आपण तिथेच सभा घेणार असल्याचेही राणे यांनी जाहीर केले। कृपया शांत व्हा। पत्रकार मित्रो, काही दिवसापूर्वी मी माझ्या मंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याकडे दिलेला आहे। त्यांनी राजीनामा मंजूर केलेला नाही। त्यानंतर माझ्याशी ते स्वतः बोलले, माणिकराव ठाकरे बोलले। गेल्या 2 दिवसात काँग्रेसचे सगळे बहुतांशी ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा झाली। राहुल गांधींचं, मोहन प्रकाश, माणिकराव
आणि अनेक मंत्री, आणि या सर्व चर्चांती मी जो निर्णय घेतलाय तो असा आहे की मी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी मला हमी दिली की जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तशा भविष्यात तुमच्या बाबतीत घडणार नाही, तुमचा सन्मान आम्ही राखू, अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. मीही वरिष्ठ नेत्यांना सन्मान देऊन त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि मी काँग्रेसमध्ये काम करायचा निर्णय घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका अशी बहुआयामी ओळख असणाऱ्या स्मिता तळवळकर यांचा काल रात्री निधन झाले आहे. त्या 59 वर्षाच्या होत्या. स्मिताताई 2010 पासून कर्करोगाने त्रस्त होत्या. मुंबईतील जसलोक रुग्णालयात काल त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्री, चित्रपट दिग्दर्शक, निर्मिता स्मिता तळवळकर यांचा आज बुधवारी मुंबईतील जसलोक रुग्णालयात निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. सकाळी 10 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात स्मिता तळवळकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि दुपारी दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 2010 मध्ये स्मिता तळवळकर यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. मात्र या गंभीर आजाराने खचून न जाता त्यांनी सिनेसृष्टीत सक्रिय भूमिका पार पाडली. तू तिथे मी, सातच्या आत घरात, चौकट राजा या मराठी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. चित्रपटाच्या निर्मितीशिवाय अवंतिका, ऊन पाऊस यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही त्यांची भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. यंदाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 14.50% दुधाच्या दरात वाढ झालेली आहे. दुधाचे दर 14.50% वाढल्याची माहिती मंगळवारी सरकारने लोकसभेत दिली आहे. दुधाचे दर 14.50% वाढल्याची माहिती मंगळवारी सरकारने लोकसभेत दिली आहे. वर्षभरात साधारणतः 2 ते 3 वेळा यामध्ये बदल केलाय. गेल्या मे महिन्यामध्ये यात शेवटची वाढ करण्यात आली होती. कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांनी सांगितले की सहकारी आणि खासगी दूध संघामार्फत ही वाढ करण्यात आली आहे. दरवाढीमुळे मे 2013 ते मे 2014 या दरम्यान दुधाच्या सरासरी खरेदी मूल्यात 17.68% वाढ नोंदली आहे, तर ग्राहकांसाठी दुधाच्या भावात 14.50% वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती खेड तालुक्यात पाहायला मिळाली. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून नातूनगरमधील तुळशी विनेरे महाड मार्गावरील घुबरवाडी येथे ही दरड कोसळून 2 वृद्धांचा मृत्यू झालाय. पावसामुळे पूर्णतः डोंगर खचलाय. कोसळलेल्या दरडीमध्ये तुळशी गावातील भागोजी रामजी सुतार आणि परशुराम शिवराम सुतार या वृद्धांचा मृत्यू झालाय. घटनेनंतर तब्बल 12 तासानंतर आपत्ती व्यवस्थापनाची टीम ही दरड काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचली. दरड कोसळल्याचे कळवूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दरडीचा धोका कायम आहे, त्यामुळे तेथील काही घरांचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येते. नातूनगरच्या डोंगराला भेगा पडल्या असून काही ठिकाणी जमीन खचली आहे, त्यामुळे धोका कायम असल्याने ग्रामस्थांनी सांगितलंय. या घटनेसंदर्भात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सायंकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक बोलावली. दरम्यान रत्नागिरीपासून 8 किलोमीटर अंतरावर जमीन खचण्याचा प्रकार गेली 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे. त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलेले नाही, त्यामुळे मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. मुंबईचे पोलीस उपमहासंचालक सुनील पारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप करणारी मॉडेल आता स्वतःच वादात अडकली आहे. या मॉडेलचे माजी वकील रिजवान सिद्दीकी यांनी तिने रचलेल्या बनावटाबद्दल संपूर्ण माहिती उघड केली आहे.
सिद्दीकी यांच्या मतानुसार पारसकर यांच्यावर बलात्काराचे आरोप करून या मॉडेलला पब्लिसिटी मिळवायची होती आणि यातून बिग बॉस या बहुचर्चित कार्यक्रमात प्रवेश मिळवायचा होता। सिद्दीकी यांनीच मागच्या महिन्यात मॉडेलकडून पारसकरांना नोटीस पाठवली होती। पारसकर हे वर्षभरापासून तक्रारकर्त्या मॉडेलशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप त्यांनी या नोटिसीत केला होता। लाच न दिल्यास तुरुंगात डांबून टाकीन अशा प्रकारची धमकी पारसकर यांनी आपल्याला दिल्याचा दावा या मॉडेलने तक्रारीत केला होता। शिवाय त्यांनी आपल्याला मेसेजेस आणि मेलही पाठवले। लड़ाई जो है वो सुनील पारसकर की मुझे नहीं दिख रही लड़ाई। ये सब जो है ये पूनम पांडे जो है मेन, ये पूरी शुरुआत पूनम पांडे से लेके हुई है कि मेरी क्लाइंट को ये लग रहा था, जो मेरी एक्स क्लाइंट थी उनको ये लग रहा था कि पूनम पांडे उनका सारा काम ले जा रही हैं, तो काम ले जाने की वजह से वो पूनम पांडे को टारगेट कर रही थी। पूनम पांडे नहीं टारगेट हुई तो उस वजह से ये मिस्टर सुनील पारसकर बीच में आए, बिकॉज कॉमन लिंक उसको, मेरी क्लाइंट को लग रहा था कि ये कॉमन लिंक है। शाहरुख खानने आमिरची खिल्ली उडवली आहे। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट पीकेच्या पोस्टरवरून चांगला चर्चेत आला आहे। आमिरने पीके या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नग्न अवस्थेतील पोस्टर रिलीज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय। मात्र शाहरुख खानने आमिरच्या त्या नग्न अवस्थेतील पोस्टरची खिल्ली उडवली आहे। आमिर खानच्या पीके चित्रपटाचा पोस्टर म्हणजे अभद्रपणा असल्याचं शाहरुख खानने सांगितलंय। एका मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावरून शाहरुख खानने त्याची खिल्ली उडवली आहे। एका मुलाखतकाराने शाहरुख खानला विचारले, तुझ्या बेल्टमध्ये असं कोणतं टॅलेंट आहे जे तू जगाला दाखवू पाहतो? त्यावर बोलताना शाहरुखने कुस्तीतपणे उत्तर दिलं, अरेच्या तुम्ही किती अश्लील गोष्टी विचारतात, मला वाटतं की तुम्ही पीकेच्या पोस्टर बाबत बोलत आहात। पुढे आमिरने पीकेच्या पोस्टर मधून आपलं टॅलेंट दाखवलं। त्यावर आपण काय सांगाल असे पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, अरे या गोष्टीला कमीत कमी टॅलेंट तरी म्हणू नका। शाहरुखने केलेल्या टिप्पणीमुळे आमिर शाहरुख यांच्यातील वितुष्ट वाढणार की शमणार हे येत्या काळात कळेल। तुर्तास आमिर खानने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण शाहरुख खानच्या या टीकेने आमिरचा चांगलाच तिळपापड झाला असणार यात काही शंका नाही। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।